नमस्कार मंडळी. आज आपण सोयाबीनचं उत्पादन वाढवण्यासाठी काही अगदी सोप्या पण खात्रीशीर उपायांवर बोलणार आहोत. बरं. अनेकदा असं होतं की आपण मेहनत तर खूप घेतो, पण सोयाबीनचं उत्पादन काही मनासारखं वाढत नाही. असं का होतं? चला तर मग ह्याच प्रश्नाचं उत्तर आपण आज शोधूया. या चर्चेतून आपण बियाणं निवडण्यापासून ते अगदी काढणीपर्यंत प्रत्येक टप्प्यावर काय आणि कसं करायचं याचा एक सोपा आराखडाच पाहणार आहोत. ठीक आहे. तर मग सुरुवात करूया सगळ्यात पहिल्या आणि सगळ्यात महत्त्वाच्या टप्प्यापासून. तो म्हणजे बियाणं आणि बीज प्रक्रिया. कारण कोणत्याही चांगल्या पिकाचा पाया हा निवडलेल्या बियाण्यावरच तर टिकून असतो, बरोबर? हे बघा, योग्य वाणाची निवड करणं हा खरं तर पहिला आणि सर्वात महत्वाचा निर्णय आहे. कारण फक्त एक योग्य निर्णय म्हणजे आपल्या भागाला मानवणारं, जास्त उत्पादन देणारं बियाणं निवडलं तर उत्पादनात थेट 30 ते 40% वाढ होऊ शकते. केवढा मोठा फरक आहे हा. आता बघा, बीज प्रक्रिया ही खरं तर खूपच सोपी आणि कमी खर्चाची गोष्ट आहे, पण तिचे फायदे जबरदस्त आहेत. फक्त बुरशीनाशक आणि जीवाणू संवर्धक लावून बियाणं सावलीत वाळवायचं. एवढ्याशा गोष्टीमुळे बियाण्याची उगवण शक्ती वाढते आणि रोपं सुरुवातीपासूनच एकदम निरोगी आणि तरतरीत राहतात. चला, बियाणं तर तयार झालं. आता पुढचा टप्पा येतो तो म्हणजे जमीन आणि खत व्यवस्थापनाचा. कारण बियाणं कितीही चांगलं असलं तरी त्याला वाढण्यासाठी योग्य पोषण मिळालं पाहिजे, नाही का? आपल्याला मुख्य अन्नद्रव्य तर माहीतच आहेत, नत्र, स्फुरद, पालाश. पण तुम्हाला माहितीये का, या तिघांनंतर अजून एक असं पोषक तत्व आहे जे सोयाबीनसाठी प्रचंड महत्वाचं आहे. विचार करा बरं, कोणतं असेल ते? ते आहे कॅल्शियम. हो, कॅल्शियम. याकडे आपलं अनेकदा दुर्लक्ष होतं, पण हे फक्त रोपांची प्रतिकारशक्तीच वाढवत नाही, तर जमिनीचा आंबटपणा कमी करून तिला पिकासाठी अधिक सुपीक बनवतं. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल, आयोवा स्टेट युनिव्हर्सिटीच्या अभ्यासानुसार सोयाबीनच्या प्रत्येक बुशेल उत्पादनासाठी म्हणजे साधारण 27 किलो उत्पादनासाठी तब्बल 1.7 पाऊंड कॅल्शियम लागतं. विचार करा, याचा अर्थ पिकाला याची किती मोठी गरज आहे. म्हणूनच खत व्यवस्थापन करताना एक गोष्ट पक्की लक्षात ठेवायची: खतं पेरणीच्या वेळीच द्यायची, नंतर नाही. त्यातही स्फुरदवर जास्त लक्ष केंद्रित करायचं. आणि सगळ्यात महत्त्वाचं, माती परीक्षण करूनच खतांची योग्य मात्रा ठरवायची. उगाच वायफळ खर्च नको. तर बियाणं झालं, जमीन तयार झाली, पाया आता पक्का झालाय. आता वळूया प्रत्यक्ष पेरणी आणि त्यानंतर येणाऱ्या फवारणीच्या टप्प्याकडे. आता पेरणीच्या पद्धतींबद्दल बोलूया. पारंपरिक पद्धतीने पेरणी केली की बियाणं जास्त लागतं, झाडं दाटीवाटीनं वाढतात. या उलट टोकण किंवा BBF सारख्या सुधारित पद्धती वापरल्या तर काय होतं? बियाणं कमी लागतं, प्रत्येक रोपाला वाढायला मोकळी जागा मिळते आणि उत्पादन थेट एकरी 15-20 क्विंटल किंवा त्याहूनही जास्त मिळतं. आणि हो, फवारणीचं वेळापत्रक चुकवून चालणार नाही. तण नियंत्रणासाठी सुरुवातीचे 25 दिवस महत्वाचे आहेत. त्यानंतर कीड आणि रोगांपासून संरक्षणासाठी फुलोऱ्याच्या अवस्थेतली फवारणी ही तर अजिबात चुकवायची नाही, कारण याच काळात पिकाचं खरं नुकसान होऊ शकतं. चला, आता आपण त्या 5 सामान्य चुकांबद्दल बोलूया, ज्या कळत नकळतपणे आपल्याकडून घडतात आणि चांगल्या उत्पादनावर पाणी फेरतात. पहिली आणि सगळ्यात मोठी चूक म्हणजे बीज प्रक्रियेला बगल देणं. बीज प्रक्रिया न करणं म्हणजे रोगांना आयतच निमंत्रण दिल्यासारखं आहे. दुसरी चूक, खतांचा चुकीच्या वेळी वापर. पीक वाढीला लागल्यावर खत टाकणं म्हणजे तहान लागल्यावर विहीर खणण्यासारखं आहे. पिकाला वेळेवर पोषण मिळत नाही. तिसरी चूक, आणि ही खूपच गंभीर आहे, ते म्हणजे पाण्याचं अयोग्य नियोजन. खास करून फुलोरा आणि शेंगा भरण्याच्या अवस्थेत पिकाला पाण्याचा ताण बसला की उत्पादनाला मोठा फटका बसतो. चौथी चूक म्हणजे तण आणि किडींकडे दुर्लक्ष करणं. हे तर पिकाचे छुपे शत्रू आहेत, जे अन्न आणि पाणी हिसकावून घेतात आणि उत्पादनात घट आणतात. आणि 5वी चूक म्हणजे अजूनही जुन्याच दाट पेरणीच्या पद्धतींना धरून बसणं. यामुळे रोपांना नीट वाढायला जागा मिळत नाही. मग उत्पादन तरी कसं वाढणार? तर मग या सगळ्या चर्चेतून एक गोष्ट तर नक्कीच लक्षात आली असेल की काही छोट्या पण हुशारीच्या बदलांनी आपण उत्पादनात मोठी वाढ घडवू शकतो. मग प्रश्न हा आहे की यावर्षी आपल्या शेतात उत्पादन वाढवण्यासाठी यातलं कोणतं एक नवीन तंत्र आपण वापरून पाहणार आहोत.